राम राम मित्रांनो. 1980 ते 1990च्या दरम्यान जर तुमचा जन्म झालेला असेल तर तुम्ही तुमच्या आजोबाकडून भूतांची कुस्ती, भूतांच्या पालख्या अशा भरपूर कहाण्या तुम्ही ऐकल्याच असाल. तर त्यातलीच एक कहाणी घेऊन आज तुमच्यासमोर येत आहे राजमंगल स्टोरीज. आणि आजच्या आपल्या कहाणीचं शीर्षक आहे भूतांची कुस्ती. तर चला मग पाहूयात आणि ऐकूयात भूतांची कुस्ती. गुलाबराव, एका छोट्याशा गावात राहणारा 12 वर्षाचा मुलगा. गुलाबरावाचे आजोबा गणपत पाटील हे एक नामचीन पैलवान. कोल्हापुरापर्यंत त्यांच्या नावाची आणि कुस्तीतील डावांची चर्चा होत असे. पण दीर्घ आजाराने त्यांना स्वर्गवास झाला. त्यांचा वारसा पुढे त्यांचाच मुलगा राजाराम पाटील यांनी चालवला. राजाराम पाटील ही कुस्तीच्या डावात गुलाबरावापेक्षा एक काकण जडच होता. गावातील पहिलवान मंडळी जरा राजाराम पाटलावरती जळायचीच, पण गावातील लोक पाटलानं गावचं नाव मोठं केलं म्हणून नेहमी राजाराम पाटलाची पाठ थोपटायची. राजाराम पाटलाची आई यमुनाबाई आपल्या पोराकडे पाहून आपला नवरा गेलेल्याचे सारे दुःख विसरून जायची. यमुनाबाईने आपल्याच भावाच्या सुभद्रा नावाच्या लाडक्या पोरीशी राजाराम पाटलाचं लग्न लावून दिलं. दोघाचाही संसार सुखात सुरू होता आणि त्यातच सुभद्राबाईला दिवस गेले आणि गुलाबरावांचा जन्म झाला. इकडे गुलाबरावाचा जन्म झाला आणि राजाराम पाटलाला मसनवाट्यातील एका बाईनं झपाटलं आणि त्यातच त्यांचा स्वर्गवास झाला. जन्माला आला आणि बापाला गिळला हा गुलाबरावाच्या माथी कलंक लागला आणि हा कलंक घेऊन गुलाबराव आता 12 वर्षाचा झाला. आपणही आपल्या आजोबासारखं आणि वडिलासारखं मोठं पैलवान व्हायचं आणि गावचं नाव मोठं करायचं असं स्वप्न छोटा गुलाबराव उराशी बाळगू लागला. पण गावातील कुठलाच पैलवान गुलाबरावाला कुस्ती आणि कुस्तीतील डाव शिकवायला तयार होत नव्हता. गुलाबरावांची आजी यमुनाबाई अडाणी असली तरी अंधविश्वासी नव्हती. ती सर्व पैलवानांना हातापाया जोडायची आणि म्हणायची, बाबांनो, माझा नातू पालत्या पायाचा नाहीये, तुम्ही त्याला फक्त कुस्ती शिकवा. लई कुस्तीची गुढी आहे रे त्याला. पण जन्माला आल्या आल्या बापाला गिळला हा कलंक गुलाबरावाच्या माथी असल्यामुळे गुलाबरावाला कुस्ती शिकवायला गावातील पैलवान थोडे घाबरायचेच. गावच्या आजूबाजूच्या जत्रेत छोटा गुलाबराव आपल्या आजीसोबत जाऊन कुस्ती खेळायचा, पण नेहमी त्याच्या पदरी निराशाच पडायची. आणि त्यामुळे गावातील लोक नेहमी गुलाबरावला म्हणायचे, बाबा रे, कुस्ती खेळून आजोबांनी आणि वडिलांनी कमवलेलं नाव घालू नको बरं का. त्यांना तर घालवलासच, आता त्यांचं नाव तरी राहू दे. गावकऱ्यांनी मारलेला टोमणा गुलाबराव घरी येऊन आपल्या आजीला सांगायचा. मग काय, यमुनाबाई सकाळी सकाळी ज्यांनी ज्यांनी गुलाबरावला टोमणा मारला त्यांच्या दारात जायची आणि टोमण्याचा पाऊस पाडूनच घरी यायची. यमुनाबाईला आपल्या लहान कोवळ्या गुलाबरावाच्या मनाला होणाऱ्या यातना ह्या रोज जाळत असतात. आणि ज्या दिवशी यमुनाबाईला त्या यातना असह्य होतात त्या दिवशी रात्री 12 वाजता यमुनाबाई मसनवाट्यात जाऊन ज्या बाईनं राजाराम पाटलाला झपाटलेलं असतं त्या बाईला यमुनाबाई घालून पाडून शिवा घालत असते. अगं रांड, जर माझ्या पोराला गिळलं नसतंस तर आज माझा नातू गुलाब्या पहिलवान असता, पहिलवान. अगं 12 वर्षाचं पोर आहे ते. अवदसे, पोरक केलंस माझ्या पोराला गिळून, पोरक. तुला कधी मुक्ती मिळणार नाही इथून. मी मेले की आधी येऊन तुझ्या मानगुटीवर बसते, तुझ्या मानगुटीवर, आणि जीव घेते तुझा पुन्हा. यमुनाबाईच्या आवाजाने सर्व गाव घुमत असत. आपल्या सासूचा आवाज कानावर पडताच सुभद्रा आपल्या गुलाबरावासोबत कंदिलाच्या प्रकाशात मसनवाटा गाठते आणि आपल्या सासूला समजावून घरी घेऊन येते. आपल्या डोळ्यातील पाणी पुसत यमुनाबाई आपल्या अंगणातील बाजेवरती आपलं अंग टाकते आणि हळूच यमुनाबाईच्या खुशीमध्ये गुलाबराव शिरतो. गुलाबरावाला कडकडून आवळत यमुनाबाई हंबरडा फोडते. काळ्या विट्यानं माझं वाटोळं केलं म्हणत आपलं मन हलकं करते. आपल्या नाताची काळजी करणं आणि त्याला मोठं पैलवान करणं ह्या एकाच ध्येयासाठी यमुनाबाई फक्त जगत असते. गुलाब्या, जेवलास का रे? प्रेमानं यमुनाबाई गुलाबला विचारताच गुलाबराव आपली कूस बदलतो आणि आकाशातील चांदण्याकडे पाहत आपल्या मनात पडलेला प्रश्न आपल्या आजीला विचारतो. माय, आजी आणि पप्पा कशात आता काय करत असतील ह्या टायमाला? गुलाबरावाच्या ह्या प्रश्नाने यमुनाबाईचे सुकलेले डोळे पुन्हा पाणावतात आणि घरातून गुलाबरावांच्या आईचा आवाज येतो. गुलाब्या, झोप आता, लय झालं तुझं. आईचा आवाज ऐकताच गुलाब आपले डोळे बंद करतो. सकाळी सकाळी अंगाला झिंजाळे देत
थंडगार पाण्याने आंघोळ करून गुलाबराव मारुतीलाही पाणी घालून घरी येतो आणि गावापासून 2 किलोमीटर दूर असलेल्या आपल्या शाळेत पायी पायी निघतो. गावच्या बाहेर पडल्यानंतर कच्च्या पायवाटेला लागताच गुलाबरावाला पाठीमागून कोणीतरी हाक मारतं. गुलाब, अ गुलाब. हाक ऐकून गुलाबराव वळतो तर पाठीमागे त्याला कोणीच दिसत नाही. पुन्हा गुलाबराव शाळेच्या दिशेनं चालायला लागतो आणि पुन्हा तोच आवाज गुलाबरावाच्या कानावरती पडतो. अ गुलाब्या, गुलाब, गुलाबराव. हाक ऐकून गुलाबराव वळतो आणि पाहतो तर काय, पांढऱ्या कपड्यात एक म्हातारा माणूस गुलाबरावला त्याच्या समोर दिसतो. त्या म्हाताऱ्याला पाहून गुलाबराव आपल्याच तोऱ्यात, काय रे म्हाताऱ्या, बोल की. गुलाबच्या तोंडून बाहेर आलेले हे शब्द ऐकून म्हातारा आपल्या गालात हसतो आणि गुलाबरावकडे एकटक पाहत म्हणतो, सेम बापावर गेलायस बघ तू गुलाब्या, सेम. तुझाही बाप लहानपणी असाच होता. आणि तुला एक सांगतो, जर तुला कुस्ती शिकायचं असेल तर रात्री 2 वाजता मसनवाट्यात ये, मी तुला कुस्ती शिकवतो. असं म्हणत तो म्हातारा गुलाबरावाच्या डोक्यावर हात फिरवतो आणि तिथून निघून जातो. जाणाऱ्या त्या माणसाकडे पाहत नकळतपणे आज्या हा शब्द गुलाबरावाच्या तोंडून बाहेर पडतो. गुलाबरावाला भेटायला आलेला म्हातारा माणूस गुलाबरावांचा आजोबा गणपत पाटील तर नव्हता ना? खरंच कुस्ती शिकायला गुलाबराव रात्री 2 वाजता मसनवाट्यात जाईल का? ह्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे तुम्हालाच मिळतील पुढच्या एपिसोडमध्ये. तर मित्रांनो, पाहत राहा आणि छान छान गोष्टी ऐकत राहा. चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक यू सो मच.